त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन घोटाळा प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झालंय। पोलिसांकडून न्यायालयामध्ये सुमारे 300 पानी दोषारोपपत्र दाखल केलं गेलंय। दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक होत असल्याचा आणि काळा बाजार केल्याचा आरोप आहे। पुरुषोत्तम कडलग आणि संशयित आरोपींवरती गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। पुरुषोत्तम कडलग याच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। या संदर्भातले अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, कस्तुरी, आपल्याला माहिती की नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील देवस्थानाच्या दर्शनासाठी त्याच्या पद्धतीने काळा बाजार होता। 200 रुपयाचा पास देण्याच्या नावाखाली लाखो रुपये कशा पद्धतीने उकळवले जात होते याचं उदाहरण समोर आलेलं होतं। त्र्यंबकेश्वर पोलिसांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये ही बाब उघडकीस आलेली होती आणि त्यानंतर जसा जसा तपास पुढे गेला त्यामध्ये थेट विश्वस्त असलेले पुरुषोत्तम कडलग यांना आणि त्यांच्या काही नातलगांना देखील अटक करण्यात आलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर आता दोषारोपपत्र देखील 300 पानांचं दाखल करण्यात आलेलं आहे। आता यामध्ये आजच्या दिवशी विश्वस्त पुरुषोत्तम कडलग याच्या जामिनासाठीचा देखील अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यावर देखील सुनावणी होण्याची शक्यता आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जामीन दिला जातो काय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला दोषारोपपत्र दाखल झाल्यानं नियमित सुनावणी देखील लवकरच होणार आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमका काय युक्तिवाद होतो, काय नेमकं न्यायालयाकडनं शिक्षा सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरं, धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी।